हिंदी भाषेबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करणार, मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। राज उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन मोर्चा घेतला, यातच सर्व आलं। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस एकत्र येत असल्यास सर्वांनी त्याचं स्वागत करावं, राऊतांचं वक्तव्य। हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची प्रतिकात्मक होळी करणार, जाहीर सभेचंही आयोजन। जीआर होळीच्या आंदोलनाला भाजपकडूनही आंदोलनानं उत्तर, घाटकोपरमध्ये भाजपकडून ठाकरेंविरोधात प्रतिकात्मक होळी। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विलास शिंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार, ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 माजी नगरसेवक, 4 माजी जिल्हा परिषद सदस्यही सेनेत प्रवेश करणार। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम, विरोधक चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप हंडोरेंना वगळलं, वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार। निलेश राणेंसोबत बैठक घेऊन नगरपंचायत निवडणुकीबाबत चर्चा करणार, राणेंनी ठरवल्यास नगरपंचायत महायुतीत लढू किंवा स्वबळावर लढू, उदय सामंतांचं वक्तव्य। बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार एकत्र, टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टचा उद्घाटन कार्यक्रमाला काका पुतणे उपस्थित। राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना त्यांच्याच पक्षातील आमदारानं फटकारलं, विचारधारा पटत नसल्यास राजीनामा द्यावा, अन्यथा कारवाईसाठी पक्ष समर्थ। इद्रिस नायकवडींकडून संग्राम जगतापांच्या राजीनाम्याची मागणी। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता, 288 कोटींच्या कामांना मंजुरी। 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे प्रशासनाला निर्देश। रिसर्च अँड अॅनालिसिस विंगच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती, पराग जैन 1 जुलैला रॉच्या प्रमुखपदाची सूत्र स्वीकारणार। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इंदापुरात मुक्काम, इंदापुरात पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम, जालना रोड, जळगाव रोडसह बीड बायपास, पैठण रोड, पडेगावात कारवाई होणार।